श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामींची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो ही स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. तर 21 सप्टेंबर 2025ला खंडग्रास सूर्यग्रहण आहे. तर खंडग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी नियम पाळावेत का? जर नियम पाळायचे असतील तर नियम कोणते पाळावेत? तर त्याच दिवशी सर्व पितृ अमावस्या आहे. तर ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. 2025 मधील शेवटचं सूर्यग्रहण हे 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असून चंद्र सूर्याच्या केवळ एका भागाला झाकेल. भारतामधून हे ग्रहण दिसणार नाही, तर त्याच्यामुळे त्याचा प्रभाव येथे एवढा जाणवणार नाही. ग्रहण हे रात्री 10:59 सुरू होणार आहे आणि पहाटे 3:23 या ब्रह्ममुहूर्तावरती समाप्त होणार आहे. पितृपक्षातील अखेरचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या. वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व अमावस्यामध्ये सर्व पितृ अमावस्येला वरचं स्थान असून याला विशेष महत्त्व देखील आहे. यंदा पितृपक्षामध्ये चंद्रग्रहण लागले आहे आणि त्यानंतर सर्व पितृ अमावस्येला खंडग्रास सूर्यग्रहण लागणार आहे. तर त्याच्यामुळे या काळामध्ये श्राद्धाच्या विधी कराव्यात का? तसेच सर्व पितृ अमावस्येला सूर्यग्रहण कधी लागणार आहे? वर्षभरामध्ये किंवा पितृपक्षाच्या काळामध्ये जे पूर्वजांचे श्राद्ध घालू शकले नाहीत किंवा कुटुंबामधील व्यक्तींच्या मृत्यूची तिथी माहीत नसेल तर ते सर्वजण सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध कार्य करू शकतात. याच्याशिवाय पौर्णिमा, अमावस्या आणि चतुर्दशी या तिथींना ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचे श्राद्ध कार्यही सर्व पितृ अमावस्येला करावे. सर्व पितृ अमावस्येला या वर्षीचं शेवटचं सूर्यग्रहण देखील आहे. या दिवशी रात्री 10:59 म्हणजे 11 वाजता सूर्यग्रहण हे सुरू होत आहे आणि रात्री 3:23 म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती हे ग्रहण समाप्त होणार आहे. तर या ग्रहणाचा कालावधी हा 4 तास 24 मिनिटांचा असणार आहे. हे सूर्यग्रहण हे रात्रीच्या वेळी असल्यामुळे ते ग्रहण भारतामधून दिसणार नाही आणि हे ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे या ग्रहणादरम्यान सूतक कालावधी हा वैध राहणार नाही आणि सूतक कालावधीचे नियम देखील पाळणं बंधनकारक नाही. तर त्याच्यामुळे गर्भवती स्त्रियांनी कोणत्याही प्रकारचे नियम हे पाळायचे नाहीत, कारण हे सूर्यग्रहण हे भारतामधून दिसणार नाही. या ग्रहणाचा परिणाम हा न्यूझीलंड, अंटार्क्टिका, दक्षिण प्रशांत महासागर आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया यांच्या काही भागामध्ये आहे आणि या सूर्यग्रहणाचा भारतावर कोणताच परिणाम होणार नाही. तर त्याच्यामुळे या दिवशी श्राद्ध, पिंडदान अशा कोणत्याच कार्याला दोष लागणार नाही. तर त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी किंवा मुलांनी, लहान मुलांनी, वृद्धांनी या ग्रहणाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे नियम हे पाळायचे नाहीत. जर तुम्हाला वाटतच असेल की या ग्रहणाचे नियम पाळावेत तर तुम्ही साधे सोपे हे नियम पाळू शकता. तर हे सोपे नियम पाळायचे आहेत, जसं की हे सूर्यग्रहण आहेत ते पाहायचं नाही, त्याच्यानंतर त्या दिवशी काही कापायचं नाही, चिरायचं नाही. हे साधे सोपे नियम आहेत ते पाळायचे आहेत. तर याच दिवशी सर्व पितृ अमावस्या देखील आहे. यंदा सर्व पितृ अमावस्या तिथी ही 21 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री 12:17 सुरू होणार आणि 22 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री 1:23 अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. 21 सप्टेंबर 2025 रोजी सर्व पितृ अमावस्या श्राद्ध केलं जाईल. दरम्यान 21 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1:27 ते दुपारी 3:53 पितरांचे श्राद्ध तर्पण करणं हे अगदी शुभ आहे. तर याच दिवशी सर्व पितृ अमावस्येला लागणारं सूर्यग्रहण हे सर्व पितृ अमावस्येला या वर्षीचं शेवटचं सूर्यग्रहण हे आहे. तर या दिवशी रात्री 10:59 हे सूर्यग्रहण लागणार आहे आणि रात्री 3:23 समाप्त होणार आहे. तर या ग्रहणाचा कालावधी हा एकूण 4 तास 24 मिनिटांचा आहे. हे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर 2025 रोजी
हे वर्षाचं शेवटचं सूर्यग्रहण आहे। तर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।